नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे पोहे। त्यासाठी शेंगदाणे घेतले आणि कढीपत्त्याची पानं घेतले ते 10-12, कांदा घेतलाय 2 मोठे चिरून, कोथिंबीर घेतल्या, थोडीशी साखर घेतल्या, 1 लिंबू घेतला आपण चिरून, 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या बारीक चिरून, हे आपण शेव घेतल्या आणि हे पोहे आपण भिजवून स्वच्छ धुतले आणि भिजवले ते आपण घेतले। आता आपण तेल टाकायचं 2 पळी, चांगलं तापल्यानंतर आपण 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं, कांदा चिरलेला तो टाकलाय, 2 मोठे कांदे बारीक बारीक चिरून टाकलेत। आता चांगले मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण हिरवी मिरची टाकायची बारीक चिरून घेतलेली, तर कढीपत्त्याची पानं टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण थोडासा टोमॅटो टाकलाय, तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा। आपण अर्धा टोमॅटो टाकलाय चिरून, चांगला मिक्स करून घ्यायचा, त्यात नरम थोडासा झाला पाहिजे। नंतर आपण शेंगदाणे 1 वाटी टाकले, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे। आपलं टोमॅटो नरम झाले, आपण आता पोह्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलंय, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण थोडीशी 1 चमचा साखर घातल्या, अर्धा आपण लिंबू पिळलाय, त्यात चांगला मिक्स करून घ्यायचा लिंबू पिळून। 1 चमचा हळद टाकली, चांगलं मिक्स करायचं। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, चांगली मिक्स करून घ्यायची। नंतर आपण पोह्याला मीठ लावलेलं होतं, ते आपण पोहे त्यात टाकायचं। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं पोहे। मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर आपण 1 झाकण ठेवून चांगली वाफ द्यायची काढून। हे आपले आता तयार झाले पोहे। आणि लाईक करा, आवडलं असलं तर लाईक करा। आणि आपण थोडंसं गार्लिक साठी थोडासा कांदा उभा चिरलाय, थोडं टोमॅटो टाकले, थोडंसं शेंगदाणे टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे आपले तयार झाले। आणि हे आपण थोडीशी शाव टाकल्यावरून आणि आपण लिंबू ठेवलाय थोडा अर्धा चिरून। ही आपली तयार झाली डिश। आवडलं असलं तर लाईक करा।